जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। जिल्हाधिकारी कार्यालय पुणे निवडणूक विभाग मतदार जनजागृतीसाठी कार्यालयाच्या आवारामध्ये मतदार जनजागृतीसाठी अतिशय सुरेख असे पत्रके तयार करून या ठिकाणी प्रदर्शन स्वरूप उभारणी करून जनहितार्थ प्रकाशित केलेले आहे। या ठिकाणी जिल्ह्यातून विविध मतदारसंघातून लोकप्रतिनिधी, त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सर्वसामान्य जनता विविध कामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येत असतात आणि त्यांना मतदार आणि मतदानाविषयी सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळावे या प्रमुख उद्देशाने हे प्रदर्शन स्वरूप जनमाहिती पत्रकाचे आयोजन केलेले आहे। या ठिकाणी आलेल्या काही नागरिकांशी आम्ही संवाद साधत आहोत। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज पुणे। माझं नाव अशोक विष्णुपंत बेलापूरकर, वय वर्ष 81। माझं 2 वेळा ग्रीनिज बुक ऑफ वर्ल्ड झालेलं आहे। मी सायकलचा ध्यास हा लहानपणापासूनच आहे, त्यामुळं माझं जास्तीत जास्त फोकस म्हणजे सायकल। आरोग्यम धनसंपदा। आरोग्य आपलं शरीर व्यवस्थित जर असेल तर आपण सगळ्या काही गोष्टी करू शकतो। मतदानाला सुद्धा आपण जाऊ शकतो। मी 81 वर्षाचा एवढे फिटनेसमध्ये आहे का मी जवळ 2,500-3 हजार मतदार माझ्यावर अवलंबून आहेत आणि हे देशाच्या विकासासाठी मी या मतदान क्षेत्रामध्ये उतरलेलो आहे। 12 खासदारांना मतदान केलेलं आहे, म्हणजे माझं वय 81 वर्षाचं वय आहे, म्हणजे मी 12 वेळा मतदान केलेलं आहे खासदारांना, 12 वेळा आमदारांना मतदान केलेलं आहे। पण आता ह्या वेळेला मतदानाची पद्धतच फार वेगळी झालेली आहे। आत्ताच्या मतदान हे सगळं युवा पिढीवर अवलंबून आहे। आज हे नवीन मतदार आलेले आहे ना, यांच्यावर जवळजवळ 25% भिस्त आपल्या देशाचे अवलंबून आहे। तर यावेळेला मतदारांनी जो कार्यकर्ता रस्त्यावर आपल्यासाठी कामासाठी येतो याच्यावर जास्तीत जास्त लक्ष ठेवून त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे, कारण त्यांच्यावर आज देशाचं भवितव्य अवलंबून आहे। आपल्या एक मतदानाचा टक्का हा त्यांच्यासाठी म्हणजे आपल्या देशासाठी उपयोगाला पडतो। तर आपल्या हातात आहे, आपल्या हातात देशाचं भवितव्य घडवण्याची ताकद आपल्या युवा पिढीच्या हातात, ज्येष्ठ नागरिकांच्या हातात, महिलांच्या हातात। यांनी ध्यान ठेवून मतदान करून आपल्या देशाचं भवितव्य घडवायला पाहिजे।